आम्हाला शेजारी मरून पडलं तरी कोणी विचारणार नाही. तसं एकाचं दुखायला लागलं पूर्ण गल्ली धावून येते. म्हणजे घरचा लेकरू नसलं आपलं तरी पण हे सगळे जमा होतील, घेऊन जातील, सगळं दवाखाना होईल. म्हणजे असं इथं टेन्शन नाही. जेंट्स माणसं असो किंवा नसो, उमेदवार सुविधा असो किंवा वाढतील. नसो, ते धावतात सुखादुखात. सुविधा वाढतील पण त्याचा वैयक्तिक कुणालाच काही फायदा नाही. फक्त छान राहणं, खाणं पिणं सगळं होईल, पण असं जे एकोपा आहे, जिव्हाळा आहे, तो नाही राहणार. पहिले जे धांडे गल्लीचं नाव होतं ते अजूनही कायम आहे. आहे आणि ते राहणार नाही, आहे, नेहमीच राहील. सगळे म्हणजे इथले लोक आम्ही सगळे प्रेमानेच राहतो. जातीभेद मानत नाही नाही नाही. हे काय दिसतंय ना. आता आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या जातीचे. आम्ही राजपूत आहे. आमचं एकच घर आहे, पण आम्हाला कधीच वाटत नाही की आम्ही वेगळे आहेत म्हणून. काही म्हणजे हे सगळे आम्हाला असं आपलं आपले हे आपलं लग्न आपलं असंच असतं. म्हणजे आम्हाला कधीच वाटत नाही की आम्ही राजपूत आहे, वेगळे आहे, आपलं कुणीच नाही इथं, असं कधीच नसतं. सब एक परिवार सब कैसे अच्छा। हिंदू मुस्लिम नहीं नहीं हम ऐसा मानते नहीं, वो हमारी माँ हम उनके बच्चे, ऐसा हम सब एक परिवार के सलीका रहते, सुख दुख में ऐसा मौत मट्टी में हम सब खड़े हुए रहते। और वो बच्चा तो हमारे पीछे छे बाकी पाण्याचे नाल्याचे काही हमारे तकलीफ नाही। बीड नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि एकूण बीड शहरातली काय परिस्थिती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण. कारण की शहरातले काही छोटे छोटे मूलभूत प्रश्न असतात. पाण्याचा प्रश्न असेल, नालीचा प्रश्न असेल. नेमकं इथल्या आपण धांडे गल्लीत आहोत. मला वाटतं हा प्रभाग क्रमांक 17 आहे. येथील महिलांचे काय समस्या आहेत हे जाणून घेऊ आपण. निवडणुका सुरू आहेत, हे सगळं खरं जरी असलं तरी काय एकूण समस्या आहे त्या वार्डमध्ये? ऐसा में से कुछ नहीं है। ये मुकन भाई बहुत हमारे गली का ख्याल रखते। कौन? ये संदीप भाई अच्छे हाँ अच्छे है। क्या नाम है इनका? मुकन भोसले अमृता भोसले। हमारे लाइट का मतलब हमारे पानी भी 8 दिन में 3 वक्त आता। हमारे कोई प्रॉब्लम नहीं, ऐसा गली में हमारे कोई तकलीफ नहीं है। उन्होंने हमारे सब गली का बहुत ध्यान है। हमारे एक परिवार के सरीका है। ते निवडणूक आल्यात म्हणून झाले सक्रिय नाही तर इथं थांबतात कधी? नहीं थामते, जब बुलाए जब आते, जब हमारा कुछ परेशानी रही हमारे साथ फोन करे तो आके हमारे बहुत प्रॉब्लम सॉल्व करते हो। ते आम्हाला तर आपण दिसत नाहीत वार्डमध्ये. नहीं हमारा बहुत ख्याल रखते हो। हम आधी रात को तकलीफ में कोई परेशान में ऐसा वैसा तो वो बच्चा खुद आता बरं मला सांगा, मध्यंतरी उन्हाळ्याचे दिवस होते, तुम्हाला 20 दिवसाला पाणी येत होतं. आता पाण्याचा प्रश्न सॉल्व झाला? पानी फुल है हमारा पानी पानी फुल पानी कितने दिन को आता पानी? हमारे 8 दिन में हफ्ते में 3 बार छोड़ते। जाके बोले भी और तो क्या समस्या है यहाँ की? और कुछ भी नहीं है। बहुत अच्छा है गली में। अपना दोनों मसले हल कर लेते हैं उसकी वजह से हाँ बोल रहे हैं। ऐसा हमारा कोई उनसे तकलीफ नहीं। जो पानी का मसला था ना वो सॉल्व हो गया? सॉल्व हो गया। हाँ हर चीज अब कितने दिन के लिए पानी आता अब 8 दिन में 3 बार छोड़ते हैं। है? और क्या समस्या है हफ्ते यहाँ में 3 बार और कुछ भी नहीं है। जो भी था तो उन्होंने करते नहीं कि अपना ऐसा बोले जो भी था तो उन्होंने कर लेते। की? घंटा गाडी आती? हाँ हाँ, रोज कचरे रोज गाड़ी आ रही भी घंटा आता है। गाड़ी हाँ मला रोज वाटतं हे रेगुलर दांडे गल्ली असल्यामुळे इथं सगळ्या सुविधा आहेत. आपण जर अदर ठिकाणी जर पाहिले तर घंटा गाडी नाही, पाणी 15 दिवसाला येते. ठीक आहे, काही भागात का असताना सुविधा मिळतात. काय आहे वातावरण? घंटा गाडी आमच्या उमेदवारांनी सुरू केली, बंद होती ती. कोणते उमेदवार? तेच आपले मुकुंद भोसले, अमृता भोसले. बरं. हा खरंच करते का? खरंच करते, चालूच आहे काम त्यांचं. ते गाडीवर दिसते तिकडे फिरले. गाडीवर कसं समस्या सोडते, रात्रीचे किती वाजता फोन करा त्यांना, तिथे इकडं भेटीसाठी येतात येतात का? आमच्या. उगाच येत- निवडणूक आहे म्हणून नाही नाही निवडणुकीच्या अगोदरच आमचे सगळे प्रश्न त्यांनी सोडवलेले, त्यामुळे आमच्या काही समस्या राहिलेल्या नाहीत. बरं. हा बरं, काय वातावरण? वातावरण एकदम चांगलं आहे गल्लीतलं. बरं. गरिबाच्या मदतीला एकदम धावून येतात ते. काय काम असलं काही अडचणी असल्या पुढे तेच असतात. महिलांना नगराध्यक्षपद सुटले पहिल्याच वेळेस, काय भावना असेल किंवा त्यांनी त्या ठिकाणी बसल्यानंतर काय काम करावं त्यांनी एक महिला म्हणून काय वाटतं? महिला म्हणून त्यांनी गल्लीतले थोडेफार प्रश्न सोडावेत किंवा जे जे अडचणी असतील त्या सोडतीलच ना सांगितल्यानंतर. आपल्या बीड शहरामध्ये जर सुट्टीच्या दिवशी तुम्हाला मुलांना जर घेऊन बगीच्यामध्ये जायचं असलं, असं बगीचा असावं असं काही वाटतंय? वाटतंय ना, पण जागेची अडचण आहे ना. हा मग तुम्ही मागणी केली ते बघते ना करू ना जागेचं. मागणी नाही, आता. त्यांना हा. येऊ द्या निवडून हा, आधी. निवडून. त्याच्यानंतर निवडून आल्यावर ते तर सगळ्यात मेन प्रश्न आहे. हा. मुलांना जागाच नाहीये कुठं खेळायला हा. वगैरे. तर तितकं पार्क वगैरे झालं तर तितकं खेळायला भेटतंय. हे मध्यवर्ती ठिकाण आहे हा धांडे गल्लीचं. हा. काय वातावरण आहे? नाही, वातावरण चांगलं आहे. आणि आमचं म्हणजे ही दांडे गल्ली अशी आहे एक की आम्ही परिवार सगळे एक राहतो. परिवारासारखे. आणि जे मेंबर आहेत उभे, ते सगळे म्हणजे तो उभा आहे म्हणून नाही,
आधीपासूनच त्याला उभं राहायचं होतं किंवा नाही असं काहीच नाही, पण काम आधीपासून करतो. हे आता उभं राहिले. सुरक्षित सुरक्षित वाटतं एक महिला म्हणून एकदम जर 11-12 सुरक्षित आहे. वाजता जर नाही बाहेर नाही जायचं नाही असेल. हा, आमच्याकडे खूप सुरक्षित आहे. आमच्या म्हणजे गल्लीत- टेन्शनच हा. नाही आमच्या गल्लीत, आणि कुणाकडे काही प्रॉब्लेम असेल प्रत्येक जण धावून येतो एकमेकासाठी. म्हणजे आता कॉलनी सारखं नाहीये सध्या आमच्याकडे, म्हणून आम्हाला आमची गल्लीच चांगली वाटते. नाही वाढलं तरी चालतं. बगीचा एकदम वगैरे चांगलं. काही जरी तशी नसलं ते तरी गल्लीत काही जातात. नाही झाले तरी ते जनसेवा त्यांची पुष्कळ आहे. अमृतंकर भोसले आहेत आमच्या छोट्या मोठ्या समस्या, त्या ऑलरेडी ते येऊ नाही येऊ ते पूर्णच करून जातात. आता तुम्ही जर बाहेर गेलात तर इतर सिटी जर पाहिल्या असतील तर चांगले असं वाटत नाही त्या सिटी सारखं आपलं शहर व्हावं? आहे ना, प्रयत्न करतील ना, चालू आहेत नाही. त्यांचे. जेव्हा शहर होईल वाढल तेव्हा समस्या, महागाई सगळंच वाढल. वाढ. आणि आपल्याला जे सुरक्षित आहे, एकमेकाला भेटतो, कॉलनीत जा, पुण्यात जा, कुणी कुणाला शेजारी मरून पडलं तरी कोणी विचारणार नाही. तसं एकाचं दुखायला लागलं पूर्ण गल्ली धावून येते. म्हणजे घरचा लेकरू नसलं आपलं तरी पण हे सगळे जमा होतील, घेऊन जातील, सगळं दवाखाना होईल. म्हणजे असं इथं टेन्शन नाही. घरी आता जेंट्स माणसं उमेदवार असो किंवा म्हणून नसो, नाही, पण उमेदवार सुविधा म्हणून असो किंवा वाढतील. नसो ते धावतात सुखादुखात. सुविधा वाढतील पण त्याचा वैयक्तिक कुणालाच काही फायदा नाही. फक्त छान राहणं, खाणं पिणं सगळं होईल, पण असं जे एकोप आहे, जिव्हाळा आहे, तो नाही राहणार. पहिले जे धांडे गल्लीचं नाव होतं ते अजूनही कायम आहे. आहे आणि ते राहणार. नाही आहे, नेहमीच राहील. सगळे म्हणजे इथले लोक आम्ही सगळे प्रेमानेच राहतो. जातीभेद मानत जाती- नाही नाही. नाही नाही. हे हे काय काय सगळे दिसतंय ना. सोबतच आहेत, मुस्लिम, हिंदू सगळे आता आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या जातीचे, आम्ही राजपूत आहे. हा. आमचं एकच घर आहे, पण आम्हाला कधीच वाटत नाही की आम्ही वेगळे आहेत म्हणून काही. म्हणजे हे सगळे आम्हाला असं आपले हे आपलं लग्न आपलं असंच असतं. म्हणजे आम्हाला कधीच वाटत नाही की आम्ही राजपूत आहे, वेगळे आहे, आपलं कुणीच नाही इथं, असं कधीच नसतं. सगळे एक परिवार सब एक परिवार सारखा से अच्छा। हिंदू मुस्लिम नहीं नहीं नहीं, हम ऐसा मानते नहीं। वो हमारी माँ, हम उनके बच्चे, ऐसा हम सब एक परिवार के सलीका रहते। सुख दुख में ऐसा मौत मट्टी में हम सब खड़े हुए रहते। और वो बच्चा तो हमारे पीछे छे। बाकी पाण्याचे नाल्याचे काहीच काही हमारी तकलीफ नहीं। हे महत्वाचं आहे. जाती धर्मावर निवडणुका लढवल्या जातात. जी धांडे गल्ली आहे, धांडे गल्लीचं एक सकारात्मक नाव आहे आणि यांनी बोलताना सांगितलं की आम्ही सगळे सोबत आहोत. हे खूप चांगली बाब आहे. ठीक आहे, धांडे गल्ली असल्यामुळे मला वाटतं ह्यांच्याकडे ज्या काही नगरपालिकेच्या सुविधा आहेत त्या ह्यांच्याकडे बऱ्यापैकी आहेत, कारण की ही जी गल्ली आहे ही नगरपालिकेपासून काही अंतरावर आहे आणि इथले जे काही युवा वर्ग आहे तो सतर्क असल्यामुळे जी काही योजना असतात त्या यांच्यापर्यंत पोहोचवतात. परंतु ज्याप्रमाणे धांडे गल्लीला योजना पोहोचवतात त्या इतरही भागात आहेत का, हे सुद्धा आपण पुढच्या ह्याच्यात जाणून घेऊ. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धांडे, बीड.